नमस्कार मंडळी. नमस्कार. आज आपण बाळगोपाळ सार्वजनिक माजी गणेशोत्सव मंडळ पासोळनगर आचोळे रोड यांच्या इथे रक्तदानाचे शिबिर भरवण्यात आलेलं आहे. आता हे रक्तदान शिबिर भरवण्यासाठी त्यांचे काही कार्यकरी इथे मंडळी बसलेले आहेत व ते डॉक्टरही आलेले आहेत आणि त्यांची टीम ही डॉक्टरांसहित संपूर्ण टीम इथे हजर झालेली आहे. तर आपण प्रथम त्यांच्या कार्यकर्त्यांकडे जरा दोन गोष्टी ऐकून घेऊ. आपलं नाव जरा सांगा. हां, मी राजेश शिर्के. मी बाळगोपाळ नाव बघत आहे, बाळगोपाळ सार्वजनिक मागी गणेशोत्सव मंडळ यांचा मी सल्लागार मंडळामध्ये असतो. मी हे सर्वप्रथम हे मंडळाचे 18वं वर्ष आहे आणि हा मागी गणपती आम्ही मोठ्या जल्लोषात उत्साहात साजरा करतो. इथे जवळजवळ भाविक जवळजवळ 50-60 हजार पहिल्या दिवशी भाविक आम्हाला मंडळाला भेट देतात. आणि या गणेशोत्सवामार्फत आम्ही सार्वजनिक म्हणजे सोशल वर्कचं आम्ही अवेअरनेस सुरू करतो. जसं काही ब्लड डोनेशन कॅम्प आहे, हेल्थ चेकअप कॅम्प आहे, आय चेकअप आहे. तसं महिलांसाठी आजच जसे कॅम्प पूर्ण केला की महिलांना मार्गदर्शन. महिला हा काय असतो, महिला प्रत्येकाचा पाठीचा कणा असतो. ते स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्यासाठी त्यांनी कसं टेक केअर करावं, कसं कुटुंबाला सांभाळावं, तर जसं तो कॅम्प तो पूर्ण झालेला आहे. आता हे आहे ब्लड डोनेशन कॅम्प. हे दरवर्षी आमचा कॅम्प असतो. यावर्षी आम्ही विविध ब्लड बँका आहेत त्यांच्याबरोबर आमचा टायअप करतो. यावर्षी आम्ही रिद्धिविनायक हॉस्पिटल आहे नालासोपारा वेस्टला, त्या डॉक्टरांशी आम्ही टायअप केलेलं आहे. आणि डॉक्टर मिस्टर गोयल हे ओनर आहेत त्या डॉक्टरांचे आणि त्यांचं इच्छा मेंबर कमिटीचे इच्छा मेंबर मंडळाचे ते फॅमिली मेंबरच आहेत ते. आणि ते दरवर्षी भेट देतात आवर्जून. यामुळे गेल्यावर्षी त्यांनी आपली मनोकामना व्यक्त केली की माझ्या एक हॉस्पिटलमध्ये कॅम्प करा म्हणून. त्या निमित्ताने आम्ही कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे. ते ब्लड डोनेशन कॅम्प पण केलेला आहे आणि पूर्ण हेल्थ चेकअप कॅम्प आहे. ते पण पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट आम्ही केलेलं आहे. तर आम्ही कोणी पब्लिक कोणीही त्याचा लाभ घेऊ शकतो. फक्त मेंबर्स अलाउड नाही, कोणीही करू शकतो. आणि सार्वजनिक सर्वांसाठी उपलब्ध कोणीही कसं व्हॉट्सअप पण येऊन तो सगळं फ्री ऑफ चार्ज चेक करू शकतो. आणि बाप्पाचीच कृपा आहे की ते बाप्पा आम्हाला सगळं आमच्याकडून करून घेत होते सगळं सोशल वर्क आणि आम्हालाही फार प्रसन्न वाटतं एकदम. धन्यवाद. आपलं नाव? माझं नाव किरण संगपाळ आहे. जसं तुम्ही आता इथे बघू शकता जो आरोग्य कॅम्प्स इथं आम्ही प्रस्थापित केलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगू इच्छितो, ब्लड प्रेशरपासून ते ECG आणि शुगर, डायबिटीज, दुसरं सांगायला गेलं तर तुमचं कॅल्शियम चेक, ह्या बऱ्याच गोष्टी आजच्या दिवशी इथं म्हणजे व्यवस्थित नीटनेटक्या पद्धतीनं चेकअप होत आहेत. तर माझी सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येनं या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. थँक्यू. धन्यवाद मंडळी. खरोखरच ह्या मंडळाचे आभार मानावे, कारण यांनी अशा प्रकारे सांस्कृतिक आणि आरोग्याला उपयुक्त असे कार्यक्रम राबवलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल प्रत्यक्षात तिथे डॉक्टरही हजर आहेत. तर आपण जरा त्या डॉक्टरांकडेही जाऊया. नमस्कार डॉक्टर. आपलं नाव? अदिति गोयल. मैं सबसे पहले तो कैंप के लिए थैंक यू बोलना चाहती हूँ कि इतना अच्छे से इन्होंने ऑर्गेनाइज़ किया है. बहुत कूलर्स भी लगाए हैं, लाइट चली गई थी तो जनरेटर्स भी लगाए हैं और हम सबका बहुत ध्यान रख रहे हैं. बार बार नाश्ता, खाना, चाय, मतलब हम स्टाफ का एकदम सुबह 7 बजे से हम लोग उठे हुए हैं पर बिल्कुल भी हिम्मत नहीं तोड़ने दी है. नॉन स्टॉप सब लोग काम कर रहे हैं और ये लोग हमारी बहुत केयर कर रहे हैं, इसलिए सब काम करे जा रहे हैं. एंड आई एम वेरी हैप्पी कि जिस तरीके से इतने सारे डोनर्स आए हैं. सो ऐसे ही बने रहे. थँक्यू. खरोखरच डॉक्टर असूनसुद्धा आज पूर्ण दिवसभर त्यांनी अन्ना पाण्याशिवाय आपला संपूर्ण वेळ, त्याबद्दल खरोखरच त्यांचे आभार मानावे असं मला वाटतं. तसेच आपण पुढच्या कार्यकर्त्यांकडे जरा वळूया. नमस्कार. आज या ठिकाणी बाळगोपाळ सार्वजनिक मागी गणेशोत्सव मंडळ अर्थातच इच्छापूर्ती श्री गणेश नालासोपारा या ठिकाणी आम्ही भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. हे रक्तदान जे शिबिर आहे रिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर व्यंकट गोयल यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केले आहे. आपण बघत असाल तर या ठिकाणी आतापर्यंत जवळपास 100 रक्तदाते या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. तसेच या ठिकाणी आरोग्य शिबिरही आम्ही आयोजित करण्यात आलेलं आहे. या आरोग्य शिबिराचाही देखील भाविकांनी लाभ घेतलेला आहे. आणि तदनंतर या ठिकाणी आज अग्निशामक दल यांचा आज सन्मान आणि सत्कार करण्यात आला होता.
आणि स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर मांजलकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना मार्गदर्शन करण्यात आले आहे आणि असे विविध अनेक उपक्रम या मंडळाने राबवण्यात आले आहे. खऱ्या अर्थाने मंडळाचं एक ब्रीदवाक्य आहे की धार्मिक कार्यातून सामाजिक बांधिलकी, या ब्रीदवाक्यावरच मंडळ आज अनेक उपक्रम राबवत आलेले आहे आणि असे उपक्रम राबवण्यात मंडळ खूप अग्रेसर आहे. धन्यवाद. तर आता आपण जरा ब्लड डोनेट करणाऱ्या व्यक्तीकडे जाऊया. हे रक्तदान शिबिरासाठी त्यांची पूर्ण टीम इथे हजर आहे. आता आपण लेडीज महिला इथे ब्लड डोनेट करायला आले आहेत, तर त्यांच्याकडून आपण 2 शब्द ऐकूया. धन्यवाद. माझं नाव विनीता चव्हाण. मी पहिल्यांदा ब्लड डोनेट करते आहे आणि खूप बरं वाटतं. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स खूप छान आहे. तर त्यांचे दुसरे कार्यकर्ते आहेत ज्यांनी 18 वर्ष कंटिन्यू रक्तदान केले आहेत, अशा व्यक्तीकडे आपण आलो आहे. तर माझं नाव रोहित कांबळे. मी 18 वर्षापासून इकडे रक्तदान शिबिर करतो, रक्तदान देतो आणि मला खूप बरं वाटतो. आणि कधीही आम्हाला रक्ताची किंवा कुठलीही मदत लागली तर मंडळ आमच्या पाठीशी असते. हे बोलून मी माझ्या सहकार्यासाठी आमच्या पाठीशी असते. हेच बोलून 2 शब्द संपवतो. धन्यवाद मंडळ. मी गेले 7-8 वर्ष एकदंत म्युझिकल बीट्समध्ये आपल्या बाप्पासाठी दरवर्षी वाद्य वाजवतो, कीबोर्ड वाद्य वाजवतो मी आणि आगमन विसर्जन आम्ही दोन्ही पण वाजवतो. तर गेली आमचं एकदंत म्युझिकल बीट्स आणि मागी गणेश उत्सव बाळगोपाळ मित्रमंडळ यांचं आमचं खूप चांगलं नातं आहे पहिल्यापासून. गेली 7-8 वर्ष आम्ही वाजवतो इकडे आणि त्यावेळी मी 7-8 वर्ष गेली इथे रक्तदान करतो आहे आणि मी अजून नेहमी करत राहीन रक्तदान जेवढं पण असेल. आणि रक्तदान करणं ही खूप चांगली गोष्ट आहे, सगळ्यांनी केलं पाहिजे रक्तदान. थँक्यू. माझं नाव योजी कांबळे आहे. आमचं मंडळ इच्छापूर्ती श्री गणेश मंडळ आहे. तर माझं एक इथं कमीत कमी 3रं वर्ष आहे ब्लड डोनेटचं. खूप भारी वाटतं आहे देऊन. स्वरब्रह्म ढोलताशा पथक ह्या पथकाचा एक वादक आहे. गेले अनेक 10 वर्ष आम्ही इथे वादन करतो आहे श्री गणरायांच्या चरणी. आम्ही आमच्या पथकातर्फे इथे ब्लड डोनेशनच्या कार्यक्रमाला आलेलो आहे.